नाही शिकवत. नेमकी कसा चाललाय व्यवहार तुमचा? रुमाला खाली काय दडलंय काय नेमकी? ते बाकीच्याला नाही कळावं त्याच्यासाठी. ओपन बाकीच्यांना ना असं आहे का? म्हणून बरं हे तो पुढचा काय म्हणतो त्याने तर एवढ्यालाच मागितला होता. बरं असं असतं ते. म्हणजे याच्यासाठी असं फक्त म्हणजे फक्त हा व्यवहार दोघांमध्ये असतो, दोघांमध्ये झाला पाहिजे. म्हणजे लिलाव वगैरे प्रकार हा नसतो. नाही 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 नाही, इथं नाही, स्टोरी काही तसं नाही. नसतंय. या दोघांमध्ये एक व्यवहार चालू आहे आणि तो व्यवहार या रुमालाच्या आतमध्ये जे काही बोटांवर खेळ आहे त्या बोटांमध्ये त्या खेळावर चाललाय. तुम्हाला काय सांगितले? बघूया आता काय कळतंय आपल्याला. नाही नाही नाही. हा पर कसा व्यवहार? हा 1 लाख एक बोट, एक बोट 1 लाख पहिलं एक बोट हे अंगठ्याजवळचं. बर आणि आता 2 लाख मागणार असेल तर हे असं करा 2 बोट आता 70,000. 70,000 त्याला हे असं कसं कसं? हे 4 हे 4 हे 4 हे 3 हे 4 हे 3 म्हणजे 70,000. हे असं पण होता हे आणि असं म्हणजे ते 5 आणि ते 2 पकडायचे. हा, ओके म्हणजे बोटांवर खेळ आहे बोटावर खेळ आहे. सगळा. आणि जर मला 35,000 मागणार असेल तर मग समजा तुम्हाला 45 बोलायचं असेल ना 45. तेव्हा हे ना असा करायचा हे बोट असा करायचा ओके म्हणजे मध्ये बोट असा करायचा तळ हातावर ठेवलं म्हणजे बदली आकडा आला. मग ते 4 आणि तो मधला 5. 500 झाले. अरे वा भारी आयडिया आहे ती. हे पहिल्यांदा मला कळालं, हे माहिती नव्हतं. वा तुमचं काय नाव बाबा? माझं नाव तुकाराम बुवा. तुम्ही काय करता व्यवसाय? हा हात व्यवसाय म्हणजे काय तुम्ही खरेदी विक्री हा करता? हे किती वर्षापासून करता? माझ्या जवळजवळ माझ्या 25 वर्षाच्या अगोदर 25 वर्ष. कुठच्या गावातून आले? मी वांगणी वांगणी कल्याण तालुक्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातला तिकडून कधी काल मुक्कामी आले का? हा, नाही रात्री आलो आम्ही सकाळी हा, आले. सकाळी. बर ह्या पद्धतीने हा व्यवहार चालतो या रुमाला खाली. मग अशी दाखवल्याप्रमाणे हा कसा व्यवहार चालतो बाकीच्या लोकांना तो दुसरा घेणाऱ्याला कळू नये म्हणून हा एक प्रकार आहे. बघा असं करा. नाही बा म्हणले तुम्ही हा पडतो अहो आम्हाला खर्च वाटतोय का घ्या विचारायला मला शब्द कर जाऊ दे भाऊ. 2,000 सगळं अबा विचारावं तुम्ही. बरं इथं म्हणलो बरं मग इथं म्हणलो दादा जाऊ द्यावं ते बोलायचंच नाही एकदा हे बाय 3 बारा बोलायची काय करायची इकडं म्हणले आलं माझ्या लक्षात आलं सगळं काय नाही होत.